पिझ्झा खायला सगळ्यांनाच आवडतो, पण मैद्याचा पिझ्झा टाळायचा असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा स्वादिष्ट आणि हेल्दी पिझ्झा, तोही अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने। चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या हेल्दी आणि टेस्टी व्हेज पिझ्झाची। पनेली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। सर्वप्रथम एका मोठ्या परातीमध्ये 2 कप गव्हाचे पीठ चाळून घ्या। पीठ चाळल्यामुळे त्यात हवा मिसळते आणि पिझ्झा बेस अधिक मऊ व हलका होतो। त्यानंतर या पिठामध्ये 1 छोटा चम्मच साखर घ्या, 1 छोटा चम्मच इन्स्टंट ड्राय ईस्ट टाका, 1 चम्मच मीठ टाका। आता हे सर्व कोरडे साहित्य आधी एकत्र मिक्स करून घ्या। त्यानंतर थोडे थोडे कोमट पाणी घालत मऊसर पीठ मळा। पाण्याचे प्रमाण पिठावर अवलंबून आहे। पाणी कोमटच घ्या, थंड किंवा गरम घेऊ नका। पीठ किमान 8 ते 10 मिनिटे चांगले मळा। आता यामध्ये 1 चम्मच बटर किंवा तूप घाला, चांगले मळून घ्या। आता यामध्ये 1 चम्मच तेल ओता, 2 ते 3 मिनिटे चांगले मळून घ्या। आता या पिठाचा गोळा करून घ्या। झाकण देऊन उबदार जागी 1 तास पीठ फुलण्यासाठी ठेवा। पीठ छान फुलून दुप्पट झालं आहे। यातील हवा काढून पुन्हा हलक्या हाताने मळून घ्या। आता हाताच्या बोटांनी मध्ये हलका दाब देत बेस बाहेरच्या बाजूला पसरवत जा। आता ते बटर पेपर ठेवलेल्या बेकिंग ट्रेवर ठेवा। पुन्हा पीठ बाहेरच्या दिशेने पसरवा। पीठ एकसारखे पसरून त्याचा चौकोनी पिझ्झा बेस तयार होईपर्यंत ते थोडे थोडे पसरवत राहा। बेसच्या कडांवर मोझरेला चीजच्या लांब पट्ट्या ठेवून बेसच्या कडा आतल्या बाजूला व्यवस्थित सील करून घ्या, जेणेकरून बेक होताना चीज बाहेर येणार नाही। आता एका काटा चमच्याने यावर छिद्रे पाडून घ्या, जेणेकरून बेक होताना पिझ्झा पुरीसारखा फुलणार नाही। बेसवर पिझ्झा सॉस समान पसरवा। त्यावर बारीक केलेला मोझरेला चीज घाला। आता टॉपिंगसाठी उकडलेले मक्याचे दाणे पसरवा। चिरलेली पिवळी आणि हिरवी शिमला मिर्च घ्या। चिरलेला टोमॅटो घ्या। ऑलिव्ह घ्या। आणि हलापिनो घ्या। ओव्हन 230 अंश सेल्सिअसवर 10 मिनिटे प्रीहीट करून ठेवा। आता पिझ्झा 230 अंश सेल्सिअसवर 12 ते 15 मिनिटे बेक करून घ्या। आपला गरमागरम आणि सुपर चीजी वेज पिझ्झा तयार आहे। पिझ्झा ओव्हनमधून बाहेर काढून घ्या आणि 2 मिनिटे थंड होऊ द्या। पिझ्झा कटरने त्याचे समान तुकडे करून घ्या। वरून थोडे ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाका। चीज किती छान मेल्ट झाले आणि बेसही एकदम परफेक्ट क्रिस्पी झाला आहे। मग वाट कसली बघताय? आजच ही सोपी रेसिपी घरी ट्राय करा आणि तुमच्या आवडत्या लोकांसोबत या पिझ्झाचा आनंद घ्या। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।